ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली ना प्रचंड असा विचार करत असते. कारण आहे ना तिला संशय येत असतो. कारण प्रिया हॉस्पिटलाइज झाली याचा अर्थ नक्कीच ना तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. त्याशिवाय ती अशी हॉस्पिटलाइज होणार नाही. त्या सगळ्यामध्ये नक्की काय कळबेरं आहे या सगळ्या गोष्टींना आता शोधायच्या असतात आणि त्यासाठी ती आता या सगळ्याचा विचार करत असते. तेच अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको काय झालं आहे. मग आता तिला जे काही वाटत असतं ना त्याबद्दल तिने बोलून दाखवलेलं असतं. प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे याचा अर्थ नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. पण आपल्याला ही गडबड शोधायला हवी. तेच आता अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. त्यांचं आता कामासंदर्भात बोलणं सुरू असतं. चैतन्य आता फोनवर बोलत असतानाच ना अर्जुनसुद्धा त्याच्याबरोबर त्याच कामासंदर्भात बोलतो आणि फोन ठेवतो. तेच आता सायली ना अर्जुनकडे बघत असते. कारण अर्जुनला ना सायलीचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नसतं. सायली म्हणत असते की तुम्हाला असं वाटत नाही का की प्रिया अशी बाहेर आली आहे यामागेसुद्धा तिचं काहीतरी कारण असणार आहे. ती अशीच कशी काय येईल बाहेर. तिच्या डोक्यात ना काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. पण काय चालू असेल हे काहीच मला कळत नाही आहे असं देखील आता अर्जुनला सायली बोलत असते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू कशाला एवढा विचार करतेस. ती आली आहे ना बाहेर, मग येऊ दे ना. तसंही तिच्यावर लक्ष ठेवायला ना पोलीस आहेतच की. पोलीस तिच्यावर बारीक लक्ष ठेवतीलच. मग तू काय एवढे लक्ष ठेवून आहेस तिच्यावर. राहू दे ना. या सगळ्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस. ती काय हॉस्पिटलमधून पळून जाणार नाही आहे असंही आता अर्जुन सायलीला बोलत असतो. तेच आता अर्जुन सायलीचं बोलणं ऐकून घेत नाही ना या गोष्टीचा खरं तर ना राग येत असतो सायलीला. सायली म्हणत असते की म्हणजे प्रत्येक वेळेला मीच तुम्हाला समजून घ्यायचं. तुम्ही तर मला काहीच समजून घेणार नाही आहात. हे तुम्ही आता ठरवूनच घेतलं आहे तर. मग तेव्हाच अर्जुन तिला विचारतो की बायको काय झालं आहे. इतकी हायपर का होतेस. तेव्हाच सायली म्हणत असते की तुमचं प्रत्येक वेळेला मी ऐकत असते. घरात किती पसारा करून ठेवला आहे. सगळं सामान अस्ताव्यस्त करून ठेवलं आहे. हे सगळं सामान इकडे तिकडे फेकलं आहे तुम्ही. तुम्हाला काही कळतं आहे का. या फाईल्स या अशा, ते पुस्तकं ती तशी. त्याचबरोबर तुम्हाला कपड्यांचीसुद्धा शिस्त नाही आहे. कपडेही कसेही कुठेही टाकायचे आणि मग नंतर हे सगळं काही शोधत बसायचं की आपलं कुठे आहे काय आहे हे सगळं काही. हे जर व्यवस्थित ठेवलं तर ते नाही. आता सायली अर्जुनच्या समोर इतकी बडबड करत असते ना की अर्जुनला नाईलाजास्तव का होईना आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ऐकाव्याच लागत असतात. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ना ती ऐकत असते तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो की बायको तुला नेमका राग आलाय तरी कसला ते मला जरा सांगतेस का. म्हणजे नक्की काय झालं आहे ते. म्हणजे तुला मी प्रियाचं बोलणं ऐकून नाही घेतलं याचा राग आलाय की मी हा सगळा पसारा केलाय त्याचा राग आलाय. त्यावर मात्र आता सायली म्हणत असते की तुम्हाला आधी धड स्वतःचं काम करता येत नाही आणि वर तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताय का. तुम्ही आधी स्वतःचा विचार करा मग मला ह्या सगळ्या काही गोष्टींना विचारायला या असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच इकडे आता प्रियाला मुद्दामून पोटात दुखायचं नाटक करत असते की तिच्या पोटात खूप जास्त दुखते जेणेकरून ना तिच्या मदतीला आता कोणीतरी यायला हवं. मग आता ती नर्स आलेली असते. नर्स ती म्हणते की काय होते तुम्हाला. तर नर्सला आता प्रिया सांगत असते की माझ्या ना पोटात दुखते. मग ती नर्स म्हणते की थांबा तुला इंजेक्शन द्यायला हवं. मग ती आता इंजेक्शन वगैरे देण्याच्या तयारीतच असते. तेच आता ती इंजेक्शन देण्यापासून थांबते. जशी ती आता इंजेक्शन द्यायची थांबते ना तसं आता प्रिया म्हणत असते की काय झालं दे ना इंजेक्शन. तेव्हाच ना प्रियाला ती म्हणत असते की नाही नाही मी आता असं इंजेक्शन तुम्हाला डायरेक्टली देऊ शकत नाही. ते काय आहे ना आधी ना तुमच्या सगळ्या टेस्ट केल्या जातील. आता तुम्हाला काय होते काय नाही ते डॉक्टर बघतील आणि मग मग आता प्रियाचा हा प्लॅन फेल झालेला असतो. कारण तिला डॉक्टरांशिवाय इंजेक्शन भेटणार नसतं. प्रिया आता इकडे तिकडे बघत असते. तेच इकडे अर्जुनना सायलीला म्हणत असतो की बायको प्लीज ना रागवू नकोस. एवढंच आहे ना थांब मी सगळं काही आवरतो. पटकन सगळं आवरतो. मग आता सायली म्हणत असते की तुम्हाला आवरावंच लागणार आहे. कारण हा इतका पसारा ना मी आता हे सगळं काही आवरणार नाही आहे. तुम्हालाच करायचं आहे असं देखील आता सायली अर्जुनला रागारागात बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको हो करतोय ना मी करतोय. पण एवढी हायपर होऊ नकोस. कारण तू चिडली आहेस ना मला तर आता समजतच नाही आहे. तेच आता मध्ये ना सायली रडायलासुद्धा लागते की प्रत्येक गोष्ट काय मीच करायची का.
मग आता अर्जुन म्हणत असतो की बायको, मी एक काम करू का, मी पटकन खाली जाऊन बसू का स्टडी रूममध्ये, म्हणजे तिथे बसलं की कामही होईल माझं. मग तेव्हाच ती म्हणत असते की मग आता तिकडे बसलात की तुम्हाला कॉफी हवी असणार, मग तुमच्या हातात आई ती कॉफी आणून द्यायची, सगळं मी तुमच्या मागे पुढे बसून करायचं, तुम्ही काय, तुम्ही फक्त इथे एकटक बसून राहा. असंही आता ती रागारागात अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की नाही ग बायको. मग आता ती म्हणत असते मग एकदाच इथं खुर्चीवर बसलं का तिथून हलायचं नाही बरेच तास, मग पुन्हा पाठ दुखली का मग बोलायचं, मीच ती दाबून देणार तुमची पाठही. असंही आता सायली बोलत असते. अर्जुन आता सायलीला म्हणतो, बायको बायको शांत हो, मी करतोय ना सगळं. आणि असं बोलून आता एक एक गोष्टी तो आवरायला लागतो. सायली म्हणत असते की नीट ठेवा हा गोष्टी, काम डबल करू नका, एक काम करताय ना तर धड करा. असंही आता ती अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की हो बायको, मला कळतंय, करतोय मी व्यवस्थित बघ. आणि त्यानंतर आता तो फोटो असतो ना तो सुद्धा व्यवस्थित तो पुसून वगैरे ठेवतो. मग आता ते सगळं झाल्यानंतर आता अर्जुन तिला म्हणतो की बघ झालं ना, आता कशी रूम वाटते, आता वाटते ना साफ. पण आता सायलीचं लक्ष जातं की अर्जुनने अर्धच काम केलेलं आहे, पूर्ण काम तर अर्जुनचं झालेलंच नाही आहे. मग त्यानंतर आता अर्जुनच्या फाईल्स ठेवायच्या राहिलेल्या असतात. मग त्या फाईल्ससुद्धा आता अर्जुन एक एक करून ठेवू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही फाईल्स ठेवतो तेव्हा मात्र आता अर्जुन त्या फाईल्स ज्या आहेत ना त्या एकत्र अशा लावून ठेवतो. आणि त्या फाईल्स एकत्र अशा लावून ठेवल्या की मग आता त्याला सुचत नसतं की हे सगळं कसं करायचं, काय करायचं. मग त्याने व्यवस्थित मॅनेज करून आणलेल्या असतात गोष्टी. मग आता तो बोलतो की बघ बायको, आता आता दिसते ना चकाचक रूम, बघ एवढं सगळं मी केले, पण आता अजून काय राहिलं सांग ना. मग आता इकडे तिकडे तो बघतो तेव्हाच ना सायली म्हणत असते की आता ते कपडे कोण ठेवणार आहे, कपडे बाकी आहेत ठेवायचे. मग आता अर्जुन म्हणतो की हो हो राहिलेच की हे. मग आता सायली एका जागेवर बसून फक्त अर्जुनला ऑर्डर देत असते. अर्जुन आता ते कपडे हँगरला बाहेर लावलेले असतात ते काढतो आणि पूर्ण ना त्याचा आता पूर्ण चोथा करून आतमध्ये ठेवत असतो. मग ती ओरडते, आणि ही काय आहे, ही कोणती पद्धत आहे असे कपडे ठेवायची, नीट ठेवा ना हँगर सकट, हे असं ठेवू नका, असंही आता तिने म्हटलेलं असतं. मग आता तिने एवढ्या सगळ्या गोष्टी आरडोआरडो करून सांगितलेल्या असतात. त्यामुळे अर्जुनला आता त्या गोष्टींना बरोबर ठेवाव्याच लागणार असतात, दुसरा काही पर्यायच नव्हता. तेच आता अर्जुन व्यवस्थितपणे सगळं काही ठेवत असतो. तेच इकडे अर्जुनला कळत नसतं की सायलीला होतंय तरी काय. कारण आहे ना सायली ना विनाकारण खूप जास्त अशी चिडचिड करत असते. तिची चिडचिड करण्याची क्षमता आता वाढतच चाललेली असते. तिचं काय करावं काहीच वरून सुधरत नसतं. मग तेच आता सायली अर्जुनला सांगत असते की बघितलं का, आता हे एवढं झालं, मग आता तुम्हाला अजून अजून तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही आहेत, काय करताय हे सगळं काही. असंही आता ती रागवून बोलत असते. मग अर्जुनचं डोकंच बधीर पडतं, त्याला कळत नसतं की ह्या सायलीला नेमकं झालं आहे काय. आता एवढा रूम व्यवस्थित लावला तरीसुद्धा आता पुन्हा तेच. मग आता हिचं काय करायचं हा मोठा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. मग त्यावर अर्जुनला एकच सोल्युशन दिसत असतं की पटकन त्या रूममधून निघून जायचं. कारण आहे ना इकडे सायलीचं प्रमाण जे आहे ते पुन्हा वाढत चाललेलं असतं. ती चिडचिड इतकी करत असते ना की ती जरा म्हणून थांबत नसते. मग आता हिचं काय करायचं हा मोठा प्रश्न अर्जुनसमोर असतो. म्हणूनच मग आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको बायको रिलॅक्स कर, नको नको इतकी चिडचिड करू. आणि असं बोलून तो आता तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण इकडे सायली कुठे शांत होते. सायलीचा राग जो आहे ना तो अजूनच वाढत असतो. मग आता सायलीचा राग इतका वाढतोय ना अर्जुनने समजावूनसुद्धा, तरी मग आता सायली विचार करते आणि सायली म्हणत असते की बघितलं आता हे हे कोण करणार आहे. असं बोलून ती पुन्हा वैतागते. तिने आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. मग अर्जुनही वैतागतो. अर्जुन म्हणतो बायकोला ना नक्कीच काहीतरी होतं आहे आज, एवढी चिडचिड कधीच करत नाही, पण एवढा रागराग का करते ह्याही गोष्टी आता अर्जुनला कळत नसतात. त्यामुळे आता अर्जुनला जेवढं जमत असतं ना तेवढं आता अर्जुन करत असतो. मग तो विचार करतो थोडा वेळ का होईना हिला आता एकटीला सोडायला हवं, म्हणजे ही स्वतःची स्वतः शांत होईल. म्हणजेच तो आधी तो घाबरलेला सुद्धा असतो, कारण सायलीना त्याच्यावर खूप जास्त आवाज करून चढवून बोलत असते. त्यामुळे आता त्याला कसं रिॲक्ट करावं, कशा काय गोष्टी कराव्यात ना त्या समजत नसतात. तो आता सायलीची चिडचिड वाढणारी बघून ना आता तो ठरवतो की इथे
आपण जराही वेळ थांबून उपयोग नाही. बायकोला मला बघितल्यानंतर ना काहीतरी होतं आहे, कारण त्याने आता कधीच असा विचार केला नव्हता की एवढी चिडून आपल्यावर सायली बोलेल. पण आज सायली खूप जास्त चिडलेली असते. तो आता ॲक्टिंग करत असतो की बाहेरून त्याला कोणाचा तरी आवाज येतोय आणि मग आता त्याला असं वाटतं की मॉम आवाज देते आणि म्हणून तो निघून जातो आणि बाहेर जाऊन तिथे तो पॅसेज असतो ना तिथे लपून बसतो. मग आता तो म्हणत असतो की कसा तरी बाहेर पडलोय. मग आता सायली म्हणत असते की ऐकताय का, आवाज तर मला आलेला नाही आहे, तुम्ही कुठे जाताय, असं बोलून ती आता त्याला थांबवत असते. पण अर्जुन काही केल्या ऐकत नसतो. अर्जुन जेव्हा आता ऐकत नसतो ना तेव्हा मात्र आता सायली तोपर्यंत अर्जुनच्या मागे मागे येते. हे आता अर्जुनने बघितलेलं असतं. मागे येऊनसुद्धा सायली तीच बडबड करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता नागराजला सुद्धा ॲडमिट केलेलं असतं आणि नागराजच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आता पोलिसांनी म्हटलेलं असतात की ह्याला नेमकं काय झालं आहे ना हे मला पूर्णपणे लिस्ट बनवून द्या, म्हणजे मला कळेल की काय काय झालेलं आहे, यांचे मेडिकल रिपोर्ट्स द्या, असं देखील डॉक्टरांना आता सांगितलेलं असतं. मग डॉक्टर जे आहेत ते म्हणत असतात की हो मी पाठवते तुम्हाला रिपोर्ट. मग आता प्रियाच्या बाजूच्याच बेडवर ना आता नागराजला झोपवलेलं असतं. मग प्रिया नागराजला भेटायला जायचं ठरवते. जसं आता प्रिया नागराजला भेटायला जायचं ठरवते ना तसं मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की नागराज जो आहे तो झोपलेला असतानासुद्धा त्याला असं वाटतं की त्याच्यावर कोणीतरी हल्ला करायला येते. प्रिया आता हातामध्ये ते इंजेक्शन घेऊन आलेली असते आणि ते आता दाखवत असते की आता हेच इंजेक्शन मी तुला मारणार. तेच आता नागराज उठून बसतो. नागराज म्हणतो मी काही केलेलं नाही आहे. नागराजला ती म्हणत असते की फक्त मस्करी करत होते आणि मग तेव्हा नागराज उठून बसतो आणि नागराज जसा उठून बसतो ना तसं आता प्रियाला म्हणत असतो की तू जे काही प्लॅनिंग करतेस ना, म्हणजे इथे मला तू आणायचं प्लॅनिंग केलं आहे याचा अर्थ काहीतरी डोक्यात चालूच असेल. काय चाललेलं आहे तुझ्या डोक्यामध्ये, पण तुला सांगू का, मला फक्त ना इथे बसून नाही राहायचं, मला ना इथून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग सुचतंय का बघ, कारण आहे ना ह्या पांढऱ्या कपड्यात ना इथं राहून राहून ना वैताग आला आहे आणि आता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ना जास्त दिवस काही राहता येणार नाही, म्हणजेच ना मला वैताग येतो या हॉस्पिटलमधला सुद्धा. त्यामुळे आता पटकनी इथून बाहेर पडायचं आहे, मला स्वच्छंद जगायचं आहे, मनमोकळ्या वातावरणात हळुवारपणे जगायचं आहे, खुलं, असंही आता तो बोलत असतो. त्यावर प्रिया त्याला म्हणत असते की जर इथून आपल्याला बाहेर पडायचं असेल ना तर त्यासाठी ना बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या म्हणजे पहिल्यांदा त्या सायली अर्जुनचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. जेव्हा त्यांच्या अंगावर या सगळ्या गोष्टी येतील ना तेव्हाच आपली या सगळ्यातून सुटका आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा, असंही देखील प्रियाने आता सांगितलेलं असतं. मग नागराज आता तिला म्हणत असतो म्हणजे आता तुला माझी आणि महिपतची मदत लागणार आहे, पण नेमकं काय करायचं आहे. मग तेवढ्यातच ना आता प्रियाला ती हवालदार आणून मोबाईल देते आणि म्हणत असते की श्वेताचा कॉल आलेला आहे. मग आता श्वेताचा कॉल का आला आहे म्हणूनच मग आता प्रिया कॉल रिसीव्ह करते. प्रिया फोन स्पीकरला टाकते आणि बोलत असते. तेच आता प्रियाला ती श्वेता सांगत असते की आश्रमामध्ये अजून 2 मुलींचं ॲडमिशन झालेलं आहे, म्हणजेच त्या काकांनी आश्रमामध्ये 2 मुली आणलेल्या आहेत. मग कोण आहेत त्या 2 मुली यांचं हे बद्दल आता विचारलं जातं. मग तेव्हाच ना प्रियाला आता सांगितलं जातं की त्या 2 मुलींना, म्हणजेच खरं तर एक मुलगी रस्त्यावर एक मुलगी मंदिराकडे भेटली आहे आणि त्या काकांनी तिला घरी आणलेलं आहे. त्या दोघींची पूर्णपणे माहिती गोळा कर, मला अर्धवट माहिती नको आहे, पूर्ण माहिती गोळा कर आणि पूर्ण माहिती जेव्हा तुम्हाला देशील ना तेव्हाच पुढचं काहीतरी आपण करू शकतो. मग प्रियाने तिला आता कामाला लावलेलं असतं की सगळ्या काही गोष्टी मला कळू देत. तेच आता इकडे अर्जुन घाबरलेला असतो आणि कल्पना आणि अस्मिताला जाऊन या सगळ्या काही गोष्टी सांगतो की सायली विनाकारण माझ्यावर चिडचिड करत होती आणि मग ती माझ्यावर आवाज चढवून बोलत होती. या सगळ्या गोष्टी ऐकून ना कल्पना आणि अस्मिताला तर हसूच येतं. अस्मिता आणि कल्पना जेव्हा हसत असतात ना तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय यार तुम्ही लोक असं का करताय, असं का हसताय, मी तुम्हाला काहीतरी सिरियस सांगतोय ना. त्यावर आता अस्मिता म्हणत असते की अरे ह्याला मूड स्विंग्स म्हणतात रे, अरे हे प्रेग्नन्सीमध्ये होत राहतं, कसं आहे ना बॉडीमध्ये बरेच बदल होत असतात स्त्रीच्या आणि त्यामुळे ह्या सगळ्या बदलांमुळे ना हे सगळं काही फेस करावं लागत असतं स्त्रीला आणि त्यामुळेच तुला तसं वाटतंय की सायली तुझ्यावर चिडचिड करत होती. मग आता या सगळ्यावर सोल्युशन काय आहे असंही आता तो बोलत असतो. जेव्हा तो आता या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता अस्मिता सांगत असते यावर एकच सोल्युशन आहे की तुला सायलीला समजून घ्यायचं आहे, तिच्यावर चिडचिड करायची नाही आहे, समजलं, हेच यावर सोल्युशन आहे असं देखील आता अस्मिता अर्जुनला सांगू लागते. पण अर्जुन म्हणत असतो मी ना पहिल्यांदा
सायलीला एवढं हायपर झालेलं बघितलं. मध्येच ती आता रडते, काय काय वेगळंच करते. मग आता अर्जुनला शोधत शोधत ना सायली बरोबर इथे कल्पनाच्या रूममध्ये येते. आता तिथे येऊन अर्जुनकडे बघून ती बोलत असते की मगाशी मी तुमच्यावर खूप चिडले ना, खूप रागवले ना, सॉरी हां. मग असं बोलून ती आता रडायला लागते. तेच आता अचानकपणे ही रडायला सुद्धा लागली. मगाशी तर केवढ्या रागारागात माझ्याशी बोलत होती. मग तेच आता अर्जुन तिला जवळ घेतो आणि इट्स ओके, काळजी करू नको असं बोलून तिला समजून घेतो. मग आता अस्मिता सांगत असते की बघितलंस का अर्जुन, हे सगळं असं असतं, त्यामुळे ना बायकोला ह्या काळात आहे ना समजून घ्यावं लागणारच आहे तुला. मग ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यातच तिकडे आता अश्विन आलेला असतो आणि अश्विनना मोबाईलमधला तो व्हिडिओ वगैरे दाखवतो. अश्विन जसा मोबाईलमधला व्हिडिओ दाखवतो महिपतच्या कोणीतरी फॉलोअर्सने रील्स वगैरे टाकलेल्या असतात, महिपत बाबा की जय. मग आता तो व्हिडिओ आहे तो दाखवल्यानंतर ना इथे आता सगळ्यांनाच धक्का बसतो की महिपत कसा काय सुधरू शकतो. अर्जुन म्हणतो की ही असली माणसं ना कधीही सुधरत नाही आणि ना तर सुधारणार. मला माहिती आहे ना, ही सगळी काही ना याची नाटकं आहेत, नाटकं असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणारी अस्मिता त्याचबरोबर कल्पना सगळीजणं तो व्हिडिओ पाहतात आणि मग जेव्हा तो व्हिडिओ वगैरे पाहतात ना तेव्हा मात्र आता इकडे म्हणत असतात की आता हे नवीन काय चालू केलं आहे ह्यांनी, हे सगळं ना मुद्दामून करतोय हा. अर्जुनही म्हणत असतो की काहीतरी गडबड आहे. पण आता सायली म्हणते की यामागील रहस्य आपल्याला शोधायला हवं. मग नक्की कसं शोधायचं, काय शोधायचं असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की तू ह्या सगळ्याच्या नादाला लागू नकोस. काय आहे ना, या सगळ्याच्या नादी जर तू लागलीस ना तर तुला तुझ्या बाळाकडे लक्ष देता येणार नाही. सध्याला ना तू तुझ्या बाळाकडे लक्ष दे, या सगळ्या काही गोष्टी बघायला ना मी आहे असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सायलीला बरोबर कळत असतं की हो बरोबर आहे, आपण आपल्या मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण काय आहे ना, आपण जर या गोष्टीचा विचार करत राहिलो तर त्या गोष्टीचा आपल्या बॉडीवर असर पडू शकतो. आणि म्हणूनच मग आता ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुन सांगत असतो ते ऐकायचं ठरवतो. पण तेवढ्यातच ना अर्जुनला आता चैतन्याचा कॉल आलेला असतो. जसं आता अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो तसं आता अर्जुन फोनवर बोलण्यासाठी का होईना बाजूला जातो. तेच आता इकडे कल्पना म्हणत असते की ह्या महिपतची ही सगळी नाटकं असणारी ही अशी माणसं ना कधीच सुधरत नसतात. दाखवताना दाखवतोय तो की मी सुधारलो आहे, पण असं काहीसुद्धा नसणार आहे. तेच आता प्रियाला पुन्हा एकदा श्वेताने कॉल केलेला असतो आणि तिने पूर्ण माहिती ना गोळा केलेली असते. आणि जसे आता संपूर्ण माहिती समजते तसं मात्र आता एकच गोष्ट आता श्वेता सांगत असते की मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती काढली आहे. मग आता पुढे काय करायचं, मग मला हे सगळं काही पाठवून दे, मी बघते. मग तेच आता त्यातील एका मुलीला जे आहे ना ते सचिन डील करणार, तिला विकणार आणि ह्या सगळ्याचे आरोप ना सायलीवर येणार. कारण का सायलीच आता त्या आश्रमाची मुख्य बनायला चालली आहे ना, तिच्याकडे ही जबाबदारी दिली आहे ना. मग सायलीला तर या सगळ्यात अडकवायला तर आपल्याला पाहिजेच. म्हणूनच मग आता प्रियाने सायलीसाठी खड्डा खणून ठेवलेला असतो. म्हणजे सचिन बाहेर त्या मुलींना विकणार आणि या सगळ्याचे पैसेही तो खाणार. पण या सगळ्यामध्ये अडकणार कोण, तर सायली. का तर सायलीच्या आश्रमातील ती मुलगी आहे ना. हे सगळं काही प्लॅनिंग आहे ना एवढं चोखपणे केलेलं असतं या इथे असणाऱ्या प्रियाने. प्रिया जेव्हा हे सगळं काही प्लॅनिंग करत असते तेव्हा दुसरीकडे ना मी ह्या प्लॅनिंगमध्ये तुला काही सपोर्ट करणार नाही आहे. तुला काय वाटतं तुमच्या फक्त मी हातापाया पडायच्या, तुम्हाला मदतीसाठी मला वापर करून घ्यायचा आहे तुम्हाला का, असंही आता नागराज म्हणत असतो. तेच आता प्रिया संतापते आणि प्रियाने नागराजच्या पायामध्ये इंजेक्शन घुसवलेलं असतं. त्याला आता खूप जास्त त्रास होऊ लागतो. जसं त्याला कळा येतात ना तसा तो ओरडू लागतो. तेवढ्यातच ना तिथे आलेली नर्स विचारते की काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काही नाही. मग काही नाही, मांडी जरा दुखते. मग तेव्हाच ना प्रिया तिथे जाते आणि प्रियाला तो म्हणत असतो की बाबा बोल, काय करायचं आहे, तू सांगशील ना ती कामं मी करायला तयार आहे, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. जसं आता तो हे सगळं काही बोलतो तसं मात्र आता प्रिया म्हणत असते की तुला ऐकावंच लागणार आहे सगळं काही, कारण तुला न ऐकून पर्याय काय आहे. मग आता नागराजला ती सांगत असते की तू मला काम करायचं आहे, राकेशला सुद्धा हे सगळं तू समजावून सांगायचं आहे. मग आता राकेश तुझं जमतं ना गं, तूच बोल ना. पण आता मी सांगितलं आहे ना, मग तुम्हाला माझ्या गोष्टी ऐकाव्या लागणार आहेत, कारण मी बाकीसुद्धा जबाबदाऱ्या घेतल्या आहेत ना त्यासुद्धा मला पार पाडायच्या आहेत, असंही आता ती म्हणत असते.
जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती नागराजला समजावून सांगत असते, तेव्हा नागराज म्हणत असतो की ठीक आहे, वेट अँड वॉच. आता आपण बघूया काय काय नेमकं होतंय ते. मग तेच आता प्रियाच्या डोक्यामध्ये हे सुरू असतं. प्रियाला माहिती असतं की सायलीला सुखाने जगू द्यायचं नाही. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की सायली आता व्यवस्थित जगते, तिचं आयुष्य एकदम सुखकर चाललं आहे, तर ते काही तिला व्यवस्थित सुरू द्यायचं नाही, चालू द्यायचं नाही. आणि त्याचसाठी त्यांची ही नाटकं सुरू असतात. आणि जेव्हा ही सगळी नाटकं ती करत असते ना, मग तिला काही झालं तरी तिला तिचा हक्क मिळू द्यायचा नाही, यासाठी तिला फसवायचं प्लॅनिंग केलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र आता सगळीजणं जेवायला बसलेली असतात. आश्रमात सगळं काही चांगलं चांगलं चाललेलं असतं. तेच आता सायली म्हणत असते की आज मला पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि त्या दोन्ही मुलींची नोंदसुद्धा करायची आहे आणि त्यांची संपूर्ण माहितीसुद्धा गोळा करायची आहे, असं ती आता अर्जुनला सांगत असते. इथे मात्र प्रियाने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं सायलीला ह्या सगळ्यात कसं अडकवायचं यासाठी. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.